ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर आपल्या सोबत आहेत। सर, ज्या पद्धतीने सकाळपासून तुम्ही ग्राउंड झिरोवरती थांबलेला आहात, एक आवडीचा विषय तुमचा असतो, कारण नेहमी तुम्ही जनतेसोबत असता, आज सुद्धा होतात, कॅबिनेट सोडून तुम्ही तिकडे थांबलात, काय आढावा संपूर्ण घेतलाय? मी फील्डवर जेव्हा जेव्हा आवश्यकता असते तेव्हा असतो। मी जेव्हा ठाण्याहून निघालो तेव्हाच मला फोन येणं सुरू झाले आणि काही ठिकाणी जवळपास 5-6 फूट 7 फूट पाणी साचलं होतं आणि तिथे तात्काळ मी आयुक्तांना ठाण्याच्या बोलवलं आणि तिथे जी काही यंत्रणा होती त्याच्यात अधिकची वाढ केली। तिथल्या लोकांना दिलासा मिळाल्यानंतर मी पुढे आलो। पुढे आल्यानंतर मुंबई महापालिका आयुक्तांशी माझी चर्चा झाली। मिठी नदीवर गेलो, तिथे आपले अधिकारी होते, स्वतः महापालिका आयुक्त आले, सगळी त्यांची टीम आली। विक्रोळी पार्क साईडमध्ये ते लँडस्लाईड झालं, तिथेही मी गेलो आणि एकंदरीत पाहिल्यानंतर जी काही सिस्टीम मुंबईमध्ये आहे ती पूर्णपणे अलर्ट मोडवर आहे, काम करते। एक तर अधिकारी चौधरी का काही नाव आहे त्याचं, तो तर त्याचं तर किडनी पेशंट आहे, पण तो देखील फील्डवर होता आणि त्यामुळे एकंदर पाहिल्यानंतर जवळपास 525 पंप सुरू आहेत, 10 मिनी पंपिंग स्टेशन, 6 मोठे पंपिंग स्टेशन आहेत। या माध्यमातून NDRF काम करते आहे, त्यांची डिझास्टर टीम काम करते आहे। रेल्वेतले लोक जे रखडलेले आहेत त्यांना देखील मदत करण्याचं काम BMC करते आहे। गणपती जे मूर्तिकार आहेत त्यांचंही मोठं नुकसान झालं आहे, तोही मुद्दा तिथं आला होता, तेही मी आयुक्तांना सांगितलं। त्या मूर्तिकारांना देखील आपण काय दिलासा देऊ शकतो ते देण्याची आवश्यकता आहे। ठाण्याच्याही मी आयुक्तांना तशा प्रकारच्या सूचना दिल्यात। एकंदरीत आता जे आहे मदत करण्याची वेळ आहे आणि रस्त्यावर उतरून मदत करण्याची वेळ आहे, ते आम्ही करतोय। ही नदी ओव्हरफ्लो जो आहे ती होती आहे, तिचा धोका वाढताना पाहायला मिळतोय, त्याबाबत काही उपाययोजना करते का? कारण कुर्ला असेल किंवा इतर भागामध्ये अजूनही पाणी साचलेलं आहे। आता पाणी साचलंय, त्यांना काही 350 लोकांना शिफ्ट केलेलं आहे। एक धोक्या ती 3.9 पर्यंतची पातळी होती, आता ती 3.4 पर्यंत गेलेली आहे। आता लो टाईड होतोय आणि त्यामुळे म्हणजे होटी आता जेव्हा भरती होती तेव्हा सगळं पाणी सगळीकडे पसरलं होतं आणि आता होटीमुळे थोडा पाऊस कमी झाला तर नक्कीच यांना सर्वांना दिलासा मिळेल। परंतु भविष्यामध्ये फ्युचर जे काय प्लॅनिंग आहे ही सर्व सिस्टीम यंत्रणा जी आहे अनेक वर्षापूर्वीची आहे, त्यानंतर झालेल्या लोकसंख्येमध्ये वाढ सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या सर्व बाबी लक्षात घेऊन या ठिकाणी ही यंत्रणाची कॅपॅसिटी देखील वाढवण्याची आवश्यकता आहे, कॅरिंग कॅपॅसिटी वाढवण्याची आवश्यकता आहे, त्याचं रुंदीकरण काही ठिकाणी, खोलीकरण, या सगळ्या गोष्टी ज्या टेक्निकल आहेत। नदीच्या गाळाचा मुद्दा जो आहे तो पुन्हा समोर आलेला पाहायला मिळतो। गाळात आता सगळा साचलेला गाळ आम्हाला काढायचा आहे आणि काढणार आम्ही तो आणि लोकांना दिलासा देणार। आदित्य ठाकरे म्हणतात की महापालिकेने किती पंप लावले, किती उपाययोजना केल्या, याची माहिती जी आहे ती जाहीर केली पाहिजे, जनतेला कळली पाहिजे। आता हे जनतेला कळले, तुम्हाला कळवली ना मी, आणि आयुक्तांनी सगळी आकडेवारी दिलेली आहे, त्यामुळे ही जी काही यंत्रणा आहे ही सगळी त्यांना माहिती आहे। आता टीका करण्यापेक्षा लोकांना मदत करण्याची आवश्यकता आहे। साहजिकच आहे, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री जे आहेत ते राज्याच्या डिझास्टरमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळाले होते आणि आपण पाहिलं तर याच ठिकाणावरून ही सगळी यंत्रणा जी आहे ते राज्याची चालवली जाते आणि संपूर्ण राज्यातली माहिती जी आहे ती या ठिकाणी संकलित केली जाते आणि ही माहिती संकलित केल्यानंतर सगळ्या पुढील उपाययोजना ज्या आहेत ते या ठिकाणावरून केल्या जातात। संपूर्ण आपत्कालीन कक्ष जो आहे तो महाराष्ट्र राज्याचा या ठिकाणी मंत्रालयात आहे आणि सज्ज या ठिकाणी 24 तास हे काम जे आहे ते आपत्कालीन कक्षातून सुरू असतं। प्रत्येक ठिकाणाचे अपडेट जे आहे ते या ठिकाणी गोळा केली जाते आणि पुढील यंत्रणा ज्या आहेत किंवा उपाययोजना ज्या आहेत ते कशा राबवाव्यात यासाठी इथून हा सगळा अहवाल जो आहे तो दिला जातो आणि 24 तास याचं काम जे आहे, हवामान विभागातली माहिती असेल किंवा इतर सगळी मुंबईतली राज्यभरातली माहिती असेल ती इथे गोळा केली जाते। एक कंट्रोल रूम आहे, ज्या पद्धतीने मुंबई महापालिकेची कंट्रोल रूम आहे त्याचप्रमाणे राज्याची सुद्धा या ठिकाणी ही कंट्रोल रूम आपल्याला पाहायला मिळते आणि ही सगळी माहिती इथे जमा करून 24 तास हे सगळे कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी काम करतात आणि राज्यातल्या ठिकठिकाणाची माहिती गोळा करतात आणि त्यानंतर यंत्रणा जी आहे ती कार्यान्वित जी आहे ती या ठिकाणावर होते। आपण पाहिलं तर या संपूर्ण LED स्क्रीनच्या माध्यमातून ही सगळी माहिती गोळा करण्याचं काम या आपत्कालीन कक्षात जे आहे ते केलं जातं। कॅमेरामॅन रोहन पवारसह विनायक डावरुंग, TVN मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।